प्रशासकीय कार्यालय म्हटले की फायली आणि बैठका याचाच विचार एकंदरीत समोर येतो, परंतु वर्धा नगर परिषदेचे नगराध्यक्ष सुधीर पांगुळ यांनी त्यांच्या दालनामध्ये थोर महापुरुषांचे जे विचार आहे ते एकंदरीत आपल्या भिंतीवर लावलेले आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद यांचे जे विचार आहे ते त्यांनी एकंदरीत आपल्या दालनामध्ये लावलेले आहे आणि जे अभ्यंगत जे येतात ते या सुविचाराकडे पाहून एकंदरीत आकर्षित होताना दिसून येत आहे। आपल्यासोबत थेट बोलण्यासाठी नगराध्यक्ष सुधीर पांगुळ आहे। भाऊ, काय सांगाल, कशा पद्धतीची ही संकल्पना आहे, काय भावना आपल्या मनामध्ये आहे? नक्कीच एक चांगली विचारधारा असलेला पुरुष समाजात घडावा, चांगला नागरिक घडावा। ज्या महात्म्यांनी आपलं बलिदान देऊन हा महाराष्ट्र घडविला, हा देश घडविला, त्या महात्म्यांचे उपकार आमच्या जीवनावरती आहे, आमच्या समाजमनावरती आहे। आणि आजच्या घडीला जे सगळं आपण पाहतो आहे जगामध्ये, वास्तववादी विचार मांडताना आज आपल्याला भूलथापा आपल्याला जास्त मिळतात आहे। आणि सगळे मॅक्झिमम जे युवक आहे, विद्यार्थी आहे, प्रत्येक नागरिक आहे, हा मोबाईलमध्ये गुंफून गेला आहे। पण खऱ्या अर्थाने जो इतिहास आहे त्या महाराष्ट्रामध्ये घडला, तो भारतामध्ये घडला। त्या महात्म्यांनी आपलं बलिदान देऊन हा देश उभा केला। त्या महात्माच्या बलिदानासाठी आपण 2 मिनटं काढून माझ्या दालनात जर आले तर तुम्हाला नक्कीच काहीतरी आगळं-वेगळं दिसेल। माझी संकल्पना आहे की माझ्याकडे जो 100 माणसं मला भेटायला येतात, त्यातले 10 माणसं जरी दिवसभरात ते विचारधारा वाचून त्यांच्या मनामध्ये काहीतरी नवीन बीजांकुर झालं तरी मी खूप माझी उपलब्धी समजेन। कारण मी समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये काम करताना विचारधारा महत्त्वाची आहे आणि जे विचारधारा आम्हाला आमच्या महात्म्याने दिली, त्या थोर पुरुषांनी दिली, तो त्यांचा विचार घरोघरी प्रत्येक माणसाच्या मनात उतरला पाहिजे, ही माझी एक संकल्पना आहे। नक्कीच हे विचार जे आहे ते नक्कीच इथे या ठिकाणी प्रेरणादायी ठरत असल्याचं एकंदरीत दिसून येत आहे। सचिन पोफळी, लोकशाही मराठी, वर्धा। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।